पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। 2 मिनिटं डोळे जरी बंद केले ना तरी सारखा तिचाच चेहरा समोर येतोय माझ्या। शिल्पी किती प्रॉब्लेम आहे तुला तुझ्या वहिनीशी आणि तरीही तू तिथेच राहतेस। अरे पण तिच्या नवऱ्याने सांगितलंय ना की तो तिच्यासोबत नाही राहणार, पण काही म्हणा तिच्या वहिनीमध्ये बात तर आहे। विल यू प्लीज शट अप? ओके ओके शिल्पी तू चिडू नकोस ग। तुला ना मला असं वाटतं एक मस्त रिलॅक्सिंग मसाजची गरज आहे। सो मी एक काम करते, तुझ्यासाठी ऑनलाईन ना एक ब्युटिशियन बुक करते, मस्त मसाज आणि फेशियल करून घे, बरं वाटेल तुला। या आय नो, आय रिअली नीड इट, प्लीज कर ना बुक। हो पुढची ऑर्डर कन्नमवार नगर तर इथून खूप लांब आहे। काल आलात का नाही कामावर? सांगितलं होतं ना मी यायला। ऐक ना, मी निघालो होतो यायला, पण वेळेवर माझ्या बायकोला चक्कर आली। खरी खूप प्रॉब्लेम सुरू आहे ना, तिला सहन नाही झालं। तिला सोडून कसं येणार? आणि काही दिवसांपूर्वीच तिला पॅनिक अटॅक आला होता। पण मग कामावर येणार आहात की नाही? उद्या यायचा प्रयत्न करतो मी। खूप प्रॉब्लेम चालू आहे यार घरी। हॅलो, यानंतर फोन नको करू मला। ठीक आहे। आता मला फोन करू नका, घरात प्रॉब्लेम सुरू आहेत। साहेब तो इथे टाळतोय, स्पष्ट दिसतंय। त्या माणसाचं नाव काय? प्रकाश साहेब त्याचं नाव। प्रकाश, त्याचा काय ऍड्रेस आहे का तुझ्याकडे? नाही, माझ्याकडे नाही साहेब। खरं सांग नाही तर थोबाड फोडेन। साहेब खरंच नाही माझ्याकडे, पण सोसायटीचे सेक्रेटरी आहेत ना त्यांच्याकडे मिळेल। साहेब तो माझ्याशी धड बोलत पण नाही। आता तुम्ही पाहिलंच असेल साहेब। मादगे, या प्रकाशला पकडा, नक्कीच हा चोरीमध्ये सामील आहे। यस सर। अगं 10 मिनिटात ब्युटिशियन येईल असं दिसत होतं। का नाही आली अजून? अगं आली वाटतं। हॅलो मॅडम, मी अश्विनी वाघमारे, प्रीटी ब्युटी मधनं आली तुमची ब्युटिशियन म्हणून। तुम्ही ऑर्डर बुक केली आहे ना? हो या ना। मॅडम सामान कुठे ठेवू? इथे ठेवा ना। ह्यांचं फेशियल करायचंय। नाही, मला नाही जमणार, तुम्ही दुसऱ्या कोणाला तरी बोलवा। ओ हॅलो, ऑलरेडी आम्ही तुमची खूप वेळ वाट बघतोय। 10 मिनिटं लिहिलं होतं आणि ऑलरेडी अर्धा तास तुम्ही लेट आले आहात, आणि आता जर परत तुम्ही जाणार आहात तर मी तुमची कंप्लेंट करेन ना। नाही, नका करू कंप्लेंट। नको ना? देन लेट्स स्टार्ट द सर्व्हिस। काय झालं? नो नथिंग। मला ना कधी एकदा सर्व्हिस सुरू करते असं झालं, सिरियसली। इतका डोक्याला शॉट दिलाय ना बहिणीने। अगं पण तू आता फेशियल करतेस, ते कशाला त्याची आठवण काढतेस? अगं आठवण काढायची म्हणून असं नाही काढते, पण ती डोक्याला शॉट दिलाय ग तिने। एकतर घरातल्या सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करून घेतलंय। माझे आई वडील, माझा नवरा सुद्धा कायम तिच्याच बाजूने बोलतो, आणि आता तर माझ्या मुलाचे पण कान भरले ग तिने। त्याचा सगळ्यात जास्त राग आला मला। दॅट्स व्हाय आय हेट हर। अगं काय करतेस, थोडं हळू। सॉरी मॅडम। ओ माय गॉड, काय ग, काय झालं? अगं या बाईचा आवाज ऐकून मला एक सेकंद असं वाटलं की बहिणीच आली की काय। शिल्पी अगं वेडी झालीस का ग तू? तू आता तुझ्या वहिनीचा विचार करणं आता बंद कर। आणि आता तर हिला काही तिचे आवाजही ऐकू यायला लागले। नाहीतर अगं शिल्पी, अशाने तू वेडी होशील। हो खरंच मी वेडीच होणार आहे। तुम्ही झोपा। हो
उशी दे ना मला. हो दे. एक मिनिट. काय ग, काय झालं? नाही काही नाही. प्रेशर मीडियम ठेवा, जास्त नको. सर तुम्ही इथे? आता तुम्ही येतच नाही म्हटल्यावर आम्हाला यावं लागलं. प्लीज 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 साहेब या ना बाजूला, आपण इकडे बोलू. प्लीज या. साहेब मी नोकरी करतो, माझ्या घरी कुणालाच माहित नाही आणि माझ्या बायकोला ना हार्टचा त्रास आहे. हो तिला सारखे अटॅक येत असतात. पण चौकशीसाठी तरी आला पाहिजे ना. चेहऱ्यावरून तर सभ्य दिसताय तुम्ही. साहेब आम्ही साधी माणसं आहोत. मी उद्या पोलीस स्टेशनला येणारच होतो पण सकाळी येतो साहेब. उद्या मोठे साहेब बाहेर जाणार आहेत, ते रात्री परत येतील. हा मग मी संध्याकाळी येतो साहेब, मी ड्युटीवर जाण्याच्या आधी. नाही आलात तर आम्हाला परत यावं लागेल आणि यावेळी तुम्हाला आम्ही न घेता नाही जाणार. नाही मी येतो साहेब नक्की. काय झालं? बाबा पोलीस का आले होते? ते चौकशी करायला. कोणाच्या चौकशीसाठी? तुला नाही माहित? मला कसं माहित असणार? सांगा ना कोणाच्या चौकशीसाठी? अरे ती गाडी चोरीला गेली ना, त्याच्या चौकशीसाठी आले होते. पण मग इथे का चौकशी करताय? विचारत होते की आपल्या सोसायटीमध्ये असं काही झालं का. मग तुम्ही सांगितलं ना त्यांना नाही झालं म्हणून? हा हो सांगितलं? नाही 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 म्हणून सांगितलं. मला काय माहित. मग ठीक आहे. अरे पप्पू तुला कळत नाहीये का? आता नाही करू शकत. अरे नाही बाबा नाही. तुला तुला सगळी गंमत वाटते काही सगळी. अरे पोलीस माझ्या घरापर्यंत आलेत. हो पुढच्या वेळी करू रे बाबा. आणि ऐक आता पूर्ण आठवडा मला फोन करू नकोस आणि इकडे तर अजिबात भेटायला येऊ नको, समजलं ना? ठेव आता. काय कटकट आहे. मस्त झालंय हा फेशियल, एकदम छान. माझ्या वहिनीला असं वाटतं की या जगात सगळ्यात भारी फेशियल फक्त तिलाच जमतं, पण असं काही नाहीये. यू डिड अ गुड जॉब. अश्लेषा 5 स्टार्स दे तिला. हो. ऐक ना, खायला आहे का ग काही? मला भूक लागलीये. हो आहे ना फ्रीज मध्ये. मी घेते. अश्लेषा ऐक ना, नेक्स्ट टाइम हिलाच बोलव आणि हिचा नाव आणि नंबर सेव्ह करून घे. हो चालेल ना. वंडरफुल, ग्रेट फूट मसाज. हा
मी तुला चांगला रिव्ह्यू देईल हं? अगं फक्त रिव्ह्यू कशाला, टिप पण दे. हो चालेल ना. टिपची व्यवस्था मी केलीये, बघते. कोण आहे ग? गेस्ट आहेत अगं. अश्विनी वाघमारेंना भेटायला गेस्ट आलेत. या 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 आई, हीच तुमची प्रामाणिक, आदर्श आणि गुणी सून. अश्विनी श्रेयस वाघमारे. अश्विनी काय आहे सगळं? जी रोज घरात खोटं बोलून बाहेर निघते आणि हे काम करते. शिल्पी, हे सगळं काय आहे? ही तुझी वहिनी आहे? अनफॉर्च्युनेटली. ओ माय गॉड. आणि ही तिची मुलगी, जी तिच्या आईच्या खोटेपणात तिला साथ देते. हो ना मयुरी? शिल्पी प्लीज, आपण घरी जाऊन बोलूया. शिल्पी, मॅडम म्हण मला. ड्युटीवर आहेस ना? क्लायंट आहे मी तुझी आत्ता. सो शिल्पी मॅडम. शिल्पी प्लीज. आणि काय करायचंय घरी जाऊन? अगं माझ्या एका फोनवर धावत पळत आलेत सगळे इकडे. बघू दे ना जरा त्यांना पण तुझं खरं रूप काय येते. हा हॅलो दादा, कुठलाही प्रश्न न विचारता मी जो पत्ता देते त्यावर तू आणि आई बाबा तुम्ही तिघही लवकरात लवकर पोचा. हा आणि हो सॉरी, मयुरीला पण घेऊन ये. हो बाय. बघितलंस दादा, तुला खूप असं वाटत होतं ना तुझी बायको तुझं सगळं ऐकते. पण बघ आता, हा तुझा गैरसमज होता आणि आज तो सगळ्यांच्या डोळ्यासमोर आलाय. किती वेळा सांगितलं होतंस तू तिला घराबाहेर जायचं नाही म्हणून, पण तिने कोणाचंही नाही ऐकलं. घरातल्या सगळ्यांशी खोटं बोलत होती ती इतके दिवस आणि इथे येऊन हे काम करत होती. आणि हे सगळं किती दिवस चाललंय माहिती नाही. मलाही माहिती नाही, पण याचा अर्थ समजतोय ना तुला? तिच्या लेखी तुझी काहीही किंमत नाहीये आणि आज ते सगळ्यांसमोर सिद्ध झालंय. अश्विनी, आई आई तू रोज घरातून यासाठी बाहेर पडत होतीस? तो ड्रेस त्या मुलीचा नाही तर तुझा होता? तू घरोघरी लोकांकडे जाऊन हे असलं काम करत असतेस आम्हाला न सांगता? हो आई, तुम्हा सगळ्यांना मूर्ख बनवत फिरत असते ही तुमची आदर्श सून. सॉरी, पण तुमचा साधेपणा हा तुमचा बावळटपणा आहे हे सिद्ध करून दिलंय ग तिने आई. आज तोंडावर मूर्ख बनवलंय तिने तुम्हाला आणि अजूनही तुम्ही तिचंच कौतुक करताय. अश्विनी, हे खरंय? शिल्पी जे सांगते ते खरंय का अश्विनी? नाही म्हणजे सगळं धडधडीत दिसतंय मला, पण तरी सुद्धा तुझ्या तोंडून ऐकायचंय मला.
हे खरंय? मयुरीची फी भरू शकले नाही मी. 2 महिन्यात आपले पैसे संपतील, आपल्याकडे काही सेव्हिंग नाही. काय करणार होते मी सांगा ना. आणि तुम्ही काम करायला तयार नाही. अच्छा, कुटुंब पोसायची ताकद आली का तुझ्यात आता? अहो मला बरे पैसे मिळतात, मी आणखी पैसे कमवू शकते. आणि तुम्ही काम करायला तयार नाही तर घरात कुणाला तरी काम करणं भाग आहे ना. कुठून आणणार आहोत आपण एवढे पैसे? दादा तुला कळतंय ही साधारणपणे काय म्हणायचा प्रयत्न करतेय? ती सतत असं दाखवून देतेय की कसा माझा नवरा कामचुकार आहे, कसा तो बेकार आहे आणि तो घराबाहेर जाऊन काम करत नाही म्हणून मला घराबाहेर जाऊन हे काम करावं लागतंय. शिल्पी काय बोलतेस तू? अहो ऐका ना, असं काही नाहीये. 1 आठवडाभर काम करून मला 10,000 रुपये मिळतात. नोकरी सोड अश्विनी. काय? तुला सांगितलं होतं ना काम नाही करायचं तू, तरी सुद्धा तू हा जॉब करतेस. मी तुला हे काम करू देणार नाही. अहो मग घर चालवायला पैसे आणायचे कुठून? ते मी बघून घेईन. कसं? नाही नको. ऐका ना, महिनाभर घर खर्चाला पुरतील ना एवढे पैसे कमवते मी. आणखीन मेहनत करेन, आणखीन पैसे मिळतील. पण मी काय बोलतोय ते कळत नाहीये? हा जॉब सोडायचा आत्ताच्या आत्ता. अहो असं काय करताय? आई नाही हा, तू जॉब सोडणार नाहीयेस. तू त्यांना दाखव ना, तुला 5 स्टार्स मिळालेत, चांगले रिव्ह्यूज मिळालेत ते. हे बघ आई, तू अजून जास्त चांगलं काम करशील ना, तू खूप जास्त पैसे कमवू शकशील ग. तू जॉब सोडायचा विचार सुद्धा नाही करायचा. हा ऐका ना माझं. जॉब सोड किंवा मग मला सोडून दे. काय काय भलतं सलतं बोलताय तुम्ही? हा मी तुला सांगितलं असताना सुद्धा तू हा जॉब करतेस. तुझ्या लेखी माझी काय इज्जत आहे हे कळत नाही मला. तरी सुद्धा मी तुला माफ करू शकतो. हा जॉब सोड, नाहीतर मग आजपासून तुझा आणि माझा संबंध संपला. तुझं लग्न झालं ना तेव्हापासून तुझ्याकडून फेशियल करून घेतेय. चेहरा लपवला होतास, पण हात कसे लपवशील? तू जेव्हा मला पहिल्यांदा गालाला हात लावलास ना तेव्हाच समजलं होतं मला तूच आहेस. ते म्हणतात ना, कधी कधी स्वतःच्या अंगातले गुण स्वतःवरच भारी पडतात, तसं झालं तुझं. आता जाऊ देत, उगाच झाशीची राणी बनायला जाऊ नकोस. दादा म्हणतोय तसं कर. ही नोकरी सोड आणि घरी बस. करिअर बनवायला निघाली होतीस, आम्हाला कोणालाही न सांगता खोटं बोलून इकडे यायचीस, सगळं लपून छपून. हा तरीच तुझे तेवर बदलल्यासारखे वाटत होते. मीच मूर्ख. मला समजायला हवं होतं. एनिवे, पण संपलं आता तुझं करिअर. सुरू होण्याआधीच संपलं. इथं सुरुवात आहे. नाही तुझं प्रत्येक स्वप्न पायाखाली तुडवलं ना तर नावाची शिल्पी म्हात्रे नाही मी.
चल आई.